हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवेत 50% या संदर्भात काही विद्यार्थी कोर्टामध्ये गेलेले. कोर्टामध्ये केस दाखल झाली, सुनावणी झाली आणि आज कोर्टाचा निकाल होता. दुपारपासून खूप विद्यार्थ्यांनी मला फोन केले, मेसेजेस केले की सर कोर्टाचा निकाल काय लागला आणि तुम्ही सर्वजण माझ्या व्हिडिओची वाट पाहत आहात याचीसुद्धा मला जाणीव आहे. परंतु आता कसं आहे ना, कोर्टामध्ये प्रत्यक्ष मी उपस्थित नव्हतो. परंतु हायकोर्टाची जी वेबसाईट आहे त्याच्यावर निकाल अपडेट होत असतात आणि मी त्याचीच वाट पाहत होतो की वेबसाईटवर निकाल कधी अपडेट होईल. पण मी आता व्हिडिओ बनवत आहे तोपर्यंत तरी कोर्टाच्या वेबसाईटवर तो निकाल अपडेट झालेला नाही. परंतु जी माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे त्यानुसार असं समजतं आहे की कोर्टाने ही केस डिसमिस केलेली आहे. म्हणजे जे विद्यार्थी यासाठी गेले होते की मेरिटनुसार विद्यार्थ्यांना घेण्यात यावं. कारण शासकीय आदेश असा आहे की सर्वप्रथम जे हंगामी फवारणी कर्मचारी आहेत त्यांना घेण्यात यावं आणि नंतर जर जागा शिल्लक राहिल्या तर जे मेरिटमध्ये असतील मेरिटनुसार त्या विद्यार्थ्यांना घेण्यात यावं. आणि याच्या विरोधातच विद्यार्थी कोर्टात गेले होते की मेरिटनुसारच सिलेक्शन व्हावं अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. तर कोर्टाने ही केस डिसमिस केलेली आहे अशी माहिती मिळालेली आहे. जर ही माहिती खरी असेल आणि कोर्टाने खरोखर ही केस डिसमिस केली असेल तर पुढे काय होणार माहीत आहे का, की सर्वप्रथम म्हणजे शासनाने ग्रामविकास विभागाने जसं हे काढलेलं आहे त्यांचं प्रसिद्धीपत्र किंवा ज्यामध्ये सांगितलेलं आहे की सर्वप्रथम हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना घेण्यात यावं आणि म्हणजे ज्यांच्याकडे हंगामी फवारणी कर्मचारी सर्टिफिकेट आहे त्यांना घेण्यात यावं आणि नंतर जर जागा शिल्लक असतील तर मेरिटवाल्यांचा विचार व्हावा. मग खरोखर ही केस डिसमिस झाली असेल तर अशाच पद्धतीनं आता अपॉइंटमेंट म्हणजे सिलेक्शन किंवा निवड याद्या प्रकाशित केल्या जातील. जर केस डिसमिस झाली असेल तर म्हणत आहे बरं का मी, कारण अजून ऑथेंटिक अपलोड काहीच झालेलं नाही. पण जी काही माहिती मिळत आहे त्यावरून एवढंच कळतं आहे की ही केस न्यायालयानं डिसमिस केलेली आहे. म्हणजेच आता हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम प्राधान्य दिलं जाईल आणि मग त्यांची निवड झाल्यानंतर जर जागा शिल्लक राहिल्या तर मेरिटनुसार विद्यार्थ्यांना घेतलं जाईल. तर हीच माहिती मला या व्हिडिओमध्ये द्यायची होती. जर यापेक्षा वेगळा काही निकाल असेल तर मग वेगळा व्हिडिओ मी बनवेल. पण आत्ता जी मला माहिती मिळालेली आहे ती हीच आहे की केस डिसमिस झालेली आहे आणि हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम घेतलं जाईल आणि मग मेरिटवाल्यांचा विचार केला जाईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.